आजचा हा कोलंबी पुलाव खूपच छान झालाय. बघा, बिर्याणीचा घाट न घालता अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल आणि पटकन होईल असा हा बिर्याणीच्या तोलामोलाचा कोलंबी पुलाव आहे. खायला अतिशय टेस्टी लागतो. एकदा नक्की बनवून बघाच. हो, पण बनवण्याआधी याची रेसिपी पहा. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. सुरुवातीला थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची. पूर्वतयारी काय तर कोळंबी साफ करून घ्यायची. तांदूळ स्वच्छ धुवून कमीत कमी अर्धा तास तरी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. नंतर कांदा, टोमॅटो बारीक चॉप करून घ्यायचं. एक छोटा बटाटा पण मी बारीक कापून घेतलाय. आलं लसूण बारीक चॉप करून घेतलंय. कोथिंबीर कापून ठेवलीये आणि एक हिरवी मिरची चिरून घेतलीये. ही सगळी तयारी झाल्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा. यामध्ये पुलाव बनवण्यासाठी 4 ते 5 चमचे तेल घालायचं. तेल तापलं की यामध्ये खडे मसाले घालायचे. यामध्ये तुम्ही तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी, मिरी, लवंग, जिरं घेऊ शकता. थोडासा हिंग घालायचा. एक हिरवी मिरची घालायची. खडा मसाला तेलावर परतून घ्यायचा. त्यानंतर आलं आणि लसूण मी बारीक चॉप करून घेतलंय, ते घालते. इथे तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण घालू शकता. आलं लसूण परतून झालं की बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोने कोलंबी पुलावला छान चव येते, त्यामुळे टोमॅटो जरूर घाला. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा, टोमॅटो असा पूर्ण मऊ शिजला की त्यानंतर मसाले घालायचे. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घाला, हळद घाला, धणा पावडर घालायची आणि 1 चमचा मी पुलाव मसाला घालते, किंवा तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता. शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये बटाटा आणि कोलंबी घालायची. आता इथे बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. बटाटा नाही घातला तरीही चालेल, आमच्याकडे आवडतो म्हणून मी घालते. आता वरून भरपूर कोथिंबीर घालून एकदा सगळं छानपैकी परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. पाणी मी भातासाठी जितकं लागणार आहे तितकं मोजून घेतलंय. तुम्ही किती प्रमाणामध्ये भात करणार आहात त्या तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घालायचं. आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. हवं तर यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. बघा, 2 मिनिटांनंतर पाण्याला छान अशी उकळी आलीये. पाणी उकळलं की यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरून मी थोडंसं लिंबू पिळून घेते, याने भाताला अजून छान चव येते. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवून मीडियम ते बारीक गॅसवर भात शिजवून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटं झाली की झाकण काढून पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. कोलंबी आणि बटाटा सगळीकडे भातात व्यवस्थित मिक्स होईल. आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि भात पूर्ण शिजेपर्यंत बारीक गॅसवरच ठेवायचा. बघा, किती छान झालाय आपला कोलंबी भात. रंग, सुगंध, टेस्ट सगळंच अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. बनवायला खूप सोपा आहे आणि पटकन होतो. तर आजचा हा कोलंबी पुलाव तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.